क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास करतानाच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचं काम पोलिसांना करावं लागतं. बदलत्या काळामध्ये पोलिसांकडे विशेष कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान असणं आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस कर्तव्य मेळाव्यासारख्या स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी सांगितलं. पोलीस क्रीडांगणावर आजपासून पोलीस कर्तव्य मेळाव्याला प्रारंभ झाला. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचं यंदा कोल्हापूरमध्ये आयोजन करण्यात आलंय. 21व्या पोलीस कर्तव्य मेळाव्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, कुलगुरू ज्योती जाधव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपअधीक्षक सुवर्णा पत्की, अप्पासो पवार, सतीश कुमार गुरव, प्रवीण गिल्डा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं. समाजाला आधार देणारा पोलीस हा महत्त्वपूर्ण घटक आहे. आता गुन्हेगारसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागलेत. अशावेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आणि कौशल्याच्या बाबतीत एक पाऊल पुढं असणं गरजेचं आहे. त्यासाठी पोलीस कर्तव्य मेळाव्याचं महत्त्व आहे, असं जिल्हाधिकारी म्हणाले. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी बोलताना पोलीस दलाची कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान स्नेही भूमिका याबद्दल माहिती दिली. याच कार्यक्रमात व्हीआयपी सुरक्षेसंदर्भात पोलिसांनी प्रात्यक्षिकं सादर केली, तर जनता आणि पोलीस यांच्यातील दरी कमी करण्याचं काम शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचं कुलगुरू रजनीश कामत यांनी सांगितलं. यंदाची पंढरपूर वारी यशस्वी करण्यामध्ये सीसीटीव्ही कंट्रोल रूमचा मोठा हातभार होता. AI ड्रोनच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण, विविध ठिकाणी लक्ष ठेवणं आणि सूचना देणं शक्य झालं. या पोलीस कर्तव्य मेळाव्यातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पोलीस मीटसाठी जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवड व्हावी अशी अपेक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केली. दरम्यान सातारा पोलीस दलातील कॉन्स्टेबल आकाश काशीद यांनी रेखाटलेलं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांचं चित्र प्रदान करण्यात आलं. तर उपस्थित मान्यवरांचा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, किरण लोंढे, संतोष डोके, श्रीराम कन्हेरकर, विकास जाधव, सायबर सेलचे निरीक्षक संजय हारुगडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.